ढाकणे आणि 19 तारखेला सकाळी 9च्या आसपास म्हणजे 7:30च्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हरणं पकडत होते आणि हरणं पकडताना यांच्या शेतामध्ये दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरणं पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुष हाणमार केली। त्यामध्ये त्यांचे 8 दात पडलेत, इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे, त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याच्या वार आहे आणि ते SP ऑफिसला गेले असताना 19 तारखेला SP ऑफिसमधून त्यांना हकलून देण्यात आलं। API धोरवड नावाच्या APIने SP ऑफिसमधून त्यांना हकलून दिलं। त्यांनी का हकलून दिलं याची सुद्धा SP ऑफिसमधून हकलून दिलं, तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर। आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन, इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायला सुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते। दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकत आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे। त्यांनी टाकलं आहे खोक्या मी 100% 99% नाही 100% मी तुझ्या पाठीमागे आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमागे आहे, माझा हात तुझ्यावर आहेत। हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा आका हा आष्टीचा बोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायची झाली पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत। वन्यजीवाचा सुद्धा जो गुन्हा दाखल आहे, हरणं पकडताना ते पकडलेले आहेत। प्रकरण जे झालंय ना 19 तारखेला, 19 तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले, पोट तुटलाय आणि दवाखान्यात असताना एखादा पोलीसवाला तिथं आला नाही। SP ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलंय आणि ज्यांनी मारलंय हे सतीश भोसले, त्याचे बंधू कोण असते साथीदार ते, याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे। खडे साहेब जर 8 दिवसाला पावसाळ्यात सोनं त्यांच्या मंडळी आणतात, बायका आणतात, त्याच्यामुळं त्याला काय पैशाची कमी नाही। अरे आम्ही 50 एकरावाली उसावाली बागायत, आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीच नसून तो इंडिओरमध्ये फिरतोय म्हणजे कशावर फिरतोय ह्याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि असे त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ तुम्ही काल बघितला असेल, ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक व्हिडिओ त्याचा असेल, ते व्हिडिओ बघा, हे बघा, त्याच्यावर जवळजवळ 10-15 गुन्हे शेवगावात येतं। आशीर्वाद कोणाचा आहे त्यांच्यावर सुद्धा आका म्हणजे सूर्यधस आका काय झाकून राहत नाही। आता ते 100% सूर्यधसनी करायला लावलेलं आहे आणि 100% हा सूर्यधसचा हस्तगत आहे, म्हणून त्या आकावर सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणला इथं बसणार आहे।